एकदा तुकोबाराय मिरची ऐकायला गेले, मिरची ऐकायला गेले, अनुभव आली अंगा ते या जगा चाखोनी सांगे। महाराज अगोदर चाखले, त्याची गोडी घेतली आणि मग लोकांना सांगितली। आधी अनुभव घेतलाय हे खरंय, मग लोकांना सांगितलं। राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले। नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखी नाला। कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती, त्याच्याकरता प्रभू धावले। हाकी सर शिवडी कोण? शबरी लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, तिच्याकरता धावला। कोण? जटायू किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू, अरुणाचा पुत्र, कश्यपाचा नातू आहे। त्या जटायू करता स्वतःच्या पत्नीचं दुःख विसरला आणि जगाचा मालक धावला। हाकेसर शिवडी कितीतरी पुरावे। द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाळी सभे माझी आली, वस्त्रहरणे वस्त्र कैसे पांडुरंगे येई पांडुरंगे वस्त्रहरण करत असताना शरीर झाकण्यासाठी हाक मारली, माणसाच्या रूपात नाही आला। वस्त्रहरणे वस्त्र कैसे वस्त्राच्या महाराज जेवायला आमंत्रण सांगितलं सगळ्याला, देवाचं हुकलं। देव जेवायला जर नाही आले तर आपलं काय, आपला एवढा कार्यक्रम कसा? म्हणून गदावरी फेकली। महाराज धावत आला आणि गदा झेलली। हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी। मालकाचा प्राण एका बाईच्या यमान्याला, यमान्या मालकावर तर निष्ठा होतीच, पण देवावर पण तितकीच निष्ठा। मालक प्राण घेऊन जात होते। बाबा तेवढ्या अवकाशात दक्षिणेच्या मालकाला हातातल्या बांगड्या दाखवल्या। आरती यमराजा बंधू सये नजा सोडवे माझा, देवा कुमकुमता वो संग्रामागते। आरती यमराजा बंधू सये नदीजा सोडवे माझा। श्रद्धेने जगाच्या मालकाला हाक मारली। महाराज विश्वाच्या मालकाच्या भक्तीचं टोक होतं, यम सुद्धा गहिवरला आणि बाईच्या मालकाला वापस करून दिला। केसर शिवडी कोण ऐकत नाही, पण ताकद तितकी लागेल, योग तितकं लागेल। शेवटचा पुरावा ऐका, संपला 5 मिनिटं पुढे सरकत। सगळीच गाव प्रेमाची, आम्हाला पाकिस्तानी कशाला नेते? सगळी लोक प्रेमाची। तुकोबाराय मिरची ऐकायला गेले। वटा होता झाडदा गावाच्या मंदिराच्या बाजूला, वट्याखाली मिरच्याचे पोते सोडले, बैल बांधला। बैल पोते मिरच्याच्या बैलाच्या पाठीवर येते ना। तुकोबारायच्या गळ्यात अशी तुळशीची माळ, गोपीचंद लावलेला ते तुकोबाराय होते। आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। एक बैल टाकायला सुरीचं राखुंड टाक उकंड्यात गेली। वापस जाता जाता मंदिरापासूनच रस्ता तीन पाहिलं मिरच्या, खळखळ मिरच्या वाळलेल्या होत्या। त्या आता इकलेल्या, आताच्या मिरच्या इकत घेतल्यावर किलोभर घेतल्यावर 3 पाव किलो भर, म्हणजे घरी आल्यावर पाणी वाळत नाही। आताच्या मिरच्या घरी आल्याबरोबर त्याची चोपट वाळता येते, दोरी म्हणजे इतक्या भिजलेल्या असतात ना, त्या दोरी वळता येते, पड वळता येते, अशा इतक्या भिजलेल्या। आता ती तुकोबाराय होते, ती पाणी टाकून कशा लिखते?
आम्ही सप्त्याला हरभऱ्याची डाळ आणली, काय माहितच नाही ना, डाळीत पाणी टाकते ते माहितच नाही ना हरभऱ्याच्या डाळीत. आणि ती डाळ आणल्यानं उद्या काला आणि गिरणीत नेलं ते म्हणले आणली का, म्हणलं आता हिला वाळवावं लागत. आणि म्हणलं कंपनीत कवा तयार झाली ती, कवा बी होद्या म्हणली ती पाणी टाकी ती. मी दुकानदाराला म्हणलं दुकानदार तुमचं पोरग नाही चांगलं निघणार राव. ते म्हणलं काय बोलत, म्हणलं तोंडाने बोलतो काय बोलतो, तुमचं पोरग नाही चांगलं निघणार. काय झालं, काय करू आमच्या सप्त्यात शिराच करावा लागला म्हणलं गव्हाचा, बुंदी करायची होती. मग काय झालं, तुमच्या दुकानावर डाळ निघली वलीत निघली. कोण म्हणतंय, म्हणलं मी म्हणतो माणूस म्हणतोय. ठीक आहे काय, दादाखाली धरल्यावर कटकन वाजत नाही गेली चिंबू तुझ्या घरात झरा लागला म्हणलं पाण्याचा. हा निदान सप्त्याला तरी डाळ नीट देत जाईल. ते तू खबर आहे होते असं पाणी टाकून थोडी इकित होते तू खबर आहे, तू खबर आहे. त्या बहीण पाहिलं म्हणले महाराज दुकानदार काय किलो मिरच्या, इतक्या पाहिजे घ्या बाई मोजून, मोजून घ्या. आता बाई इतकी हुशार होती, गाई 14 घरी होत्या पण कहत नवऱ्याला दूध नाही दिलं, ताकद देत होती. तर मिरच्या किती नेल्या असतील याचा विचार करा, काय बाई असेल बघा ना. हो 4 किलो मिरच्या, पैसे पाठवून देते. तू करायला वाटलं आता बाई माणूस या गावातली बाई कशाला खोटी बोलून देईन पाठवून. वापस जाताना तिची मैत्रीण होती माझ्या भोळ दुकानदार. तू बरं भोळे येतोय, यमाच्या थुत्रीत आणणारा माणूस भोळा असतो, मोक्षाच्या थुत्रीत आणले. मोक्ष सुखा अनुराग जगा काळ खा काळ गुलाम सलाम माणसं वरच्या अंगावर जाते. ती म्हणली माझ्या भोळा मिरच्यावाला आलाय, मी 4 किलो आणल्यात आणि पैसे पाठवून देते म्हणली. ही तर तिच्यापेक्षा 72 होती. ही लगेच गेली, तिच्या आज घरचं पोतडं घेतलं, 4 किलो मिरची आणलं, पैसे पाठवून देते. तिच्या पलीकडे तिची मैत्रीण अजून 72. वा वा तिथे इतकी 72 होती. आचार्याला काही गोडधोड खा वाटत नाही म्हणून आचार्याला पिठलं चपाती नेऊन देत होती. आणि काल्याच्या दिवशी 2 टोपले नुकती त्याच्या घरी आणून ठेवत होती. अशी 72 बाई. 2 महिने नुकती वाळू वाळू खात होती. हो आचार्याला भाकरन पिठलं द्यायची. आणि ते आल्याबरोबर 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे मालकासोबत मालकाकडे पाठवून देते आणि कपाळाला बुका होता. पैसे म्हणलं मालकाकडे पाठवून देते कपाळाला बुका. आता माझ्यासारखा दुकानदार असता तर किलोच फेकून आणला असता. कपाळाला बुका मालकाला कोणी पाठवून देते, पण ते तुक बराय होते ना, तुक बराय होते काही नाही. सगळ्या मिरच्या ऐकल्या. महाराज बैलाला चाऱ्यापुरते पैसे नाहीत. देवाला हाक मारली, देवा जाऊ दे रे माझा संसार जाऊ दे. आता तुझा कळे आता तुझा जवळ अथवा टाक ह्या संसारात, नाही तर नको पेटून द्यायचं तर दे, चांगलं ठेवायचं ठेव. आता तुझं कळेल ते करी काय ना ठेव. अख्खं जीवन देवाच्या अंगावर फेकून दिलंय, आता तुला जे करायचं ते कर. संसाराचं बैलाने काय पाप केले, काय पाप केले देवा बैलाने. एवढ्या मोठ्या मिरच्या ऐकून गेला, एका चाऱ्याच्या पेंडीपुरते पैसे येत नाहीत. देवा बघरे हाक मारला, काय कृपेचा सागर आहे महाराज. जिने पहिल्या 4 किलो मिरच्या नेल्या का ती दुसऱ्या दिवशी सकाळी सारवण करीत होती. आणि धोंड्याचा महिना होता. धोंड्याचा महिना काय देव म्हणा सरपंच, काय तिचे कपडे, काय आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, काय ते पटका, ते आधीच सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि त्याचे कपडे कसे असतील कधी तंबाखूचे डाग, त्या बिड्याने ती चाळणी झालेली, कवा बिड्यावडीतून ते अंगावर पडते सगळं. ते धोत्राची चाळणी जसं माशा धरायला जाळं नेवा याचं धोतर असं असेल का ते देव, काय दिसत असेल ते देव. अशी काठी बाई
सारिता बहीण माग पाहिलं तिला वाटलं बाई सुनाचा बापच आहे का नाही. धन्याच्या महिन्यात न्याला आले का नाही, लगेच पदर गिदर सावरणं लय नाटक. या नाही बाई गडबड आहे. गडबड म्हणल्यावर लक्षात आलं हे आपलं पाहुणं नाही, लय हुशार. ते का वायर तुटलेलं का काय बाप्पा, लगे फिरून टाकलेलंच वातावरण. बर काय काम आहे? काही नाही. काल आमच्या धन्याकडनं तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्यात. धनी कोण? धनी तुकशेटी. जगाचा मालक काय म्हणतो तुकोबरायला? तुकशेटी. जगाचा पाप विठ्ठल भाऊ तुकशेटी म्हणायचं तुकोबरायला. तुकशेटी. आमच्या तुकशेटीकडनं तुम्ही मिरच्या आणल्यात. ती बाई म्हणली माय मालक मळक्या कपड्यातून गडी इतकं सजलेलं. भगवान म्हणले बाई आता असंच झालंय, मालकच गड्याकडून दीडीन पैसे घ्यायले. असं काळच बदललं. म्हणले बाई तसंच झालंय, मालकच गड्याकडून दीडीन पैसे घ्यायले. काय काम आहे? पण बाई तुम्हाला काय करायचं? आमचे मालक मळक्या कपड्याचे असू द्या, तुम्हाला काय ॲलर्जी आहे का? गड्याचे पैसे गड्याचे कपडे असू द्या, मी गरीब माणूस पण कपडे चांगले असू द्या, आमचं बरं झालंय. ती म्हणली माय मला नाही भरोसा तुम्ही तुमच्या मालकाला पैसे देता. नको देऊ बाई माय, तू नेऊन दे. बाई इतकी शहाणी. ती म्हणली बाई मी नाही मिरच्या आणल्या, मी मिरच्या आणल्यात नाही. आता त्याला काय कळत नाही हो सरपंच, एकच नातू खेळू लागला. भगवान म्हणले बाई तो मिरच्या नाही आणल्या. तिला बी आपले दिवस सगळे संपल्यावर तिने पिराला बोकड्या कापल्यावर मग तिला नातू झालता. आपले दिवसच संपले हो, मग तिने पिराला बोकड्या कापला मग नातू झालता. भगवान म्हणले बाई पैसे देऊ नको, पण याची शपथ येतो मिरच्या आणल्या ना काय. ती म्हणली मेल्या धरतो हे पैसे, नातवाची शपथ घालतो माय. पुढचीच्या दारात जायच्या आधी तर ही पलीकडच्या दरुजन गेली. म्हणली बाई हेबा चतुरे इथली सोडू ना, हेबा वछे, हेबा दोरके, हेबा मंजुळे, हेबा अंतिके, हेबा सावित्रे, हेबा कुंती, त्याचे बोलत होते ना ते. हेबा मुकाट्या पैसे द्या, माहिती लेकराच्या शब्द घाली तो पटापट 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 पैसे दिले. एक बाई इतकी रगील होती पैसे देईन. 2-4 शेपुड्या होत्या, त्या शेळीची दोरी सोडली, लिंबावर वरी फेकली, दुसरा फासा इथं अडकेला. ती म्हणली काय पैसे दे नाही तर फाशीत घेतो दारात. ती म्हणली माय दारात मेलं तर आपल्याला खडी फोडायला जावं लागेल. देऊन टाकले पैसे, काय करता येत नाही त्याला. सगळे पैसे तुकोबरायकडे देऊन टाकले. गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला. महाराज तुम्ही गरीब माणसं आहेत पण तुमचा नौकर लय भारी आहे. म्हणजे महानौकर. तुकोबराय म्हणले अहो काल पस्तूर बैलाला वैरण टाकाय पुरते आमच्याकडे पैसे नाहीत, नौकर लावायची काय पात्रता आमच्याकडे. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती गळ्यात माळ होती. नाही म्हणे महाराज तुम्हाला खोटं म्हणत नाही, पण तुमचे नौकर आले तुम्हाला तुकशेटी म्हणत होते. आमच्या तुकाराम शेठजीचे मिरच्या आहेत, आमच्या मालकाच्या मिरच्या आहेत, पैसे वसूल करून दिले. तुकोबराय म्हणले मला तर गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ते गेलेत कुठे? मंदिराच्या पाठीमागे. मंदिराच्या पाठीमागे पाऊल पुन्हा उमटलेल्या होत्या. तुकोबरायने एका पावलाला कान लावल्याबरोबर विश्वाच्या मालकाचा ध्वनी त्याच्यातून येत होता. देवा भालास. तुकोबरायने स्वतः अनुभव घेतला की बैलाच्या चाऱ्यापुरते पैसे शिल्लक नाहीत. आपणच त्याला व्यथा सांगितली आणि हे व्यथा सांगितल्याच्या नंतर तो माणसाच्या रूपात येऊन नौकराच्या रूपात येऊन आपण पैसे जमा करून देतो. हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाईला चुढपार.
भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव तर मारुतीरायाचा जन्मोत्सव सोहळा हे औचित्य साधून चालत असलेला, हे सुमुहूर्त साधून चालत असलेला हा सोहळा ओरडी ग्रामस्थांच्या वतीने दोन पर्व काळ्या सोहळ्यात आहेत. एक विश्वाच्या मालकाचा प्रगट उत्सव आहे आणि एक विश्वाच्या मालकाचं भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याचा प्रगट उत्सव आहे. मारुतीरायासारखा वारकरी होणे नाही महाराज. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे, पैठणच्या मालकांनी सांगावं. अशा पवित्र एका निष्ठावंत वारकऱ्याचा जन्मोत्सव, ज्याचं प्रसादात आणि सुरुवात विटेवरच्या मालकांचा जन्मोत्सव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, ए दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला सखे राम जन्मला. माझ्या आयोनी संभव जन्मला राघव, हा जगाचा बाप ज्या जन्मोत्सव सोहळ्यात रामनवमीच्या द्वित पर्वावर सुरुवात झालेली ही पर्वणी, उद्याची परिसांगता हनुमान जन्मोत्सव, माझ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव, विश्वातलं एक नाविन्यपूर्ण रत्न भक्तीचं एक सूत्र महाराज. एवढं भक्तीचं गोड सूत्र, काय भक्तीच्या त्या वाटा देहूतल्या मालकांनी भक्तीचं सूत्र मारुतीरायाला विचारावा, अशी पर्वणी या सप्ताहात आहे. या विश्वातलं नैतिकतेचं सूत्र ज्याच्याकडनं ऐकावं तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा, म्हणजे 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र संसारात किती गोड वागावं याचं मूर्तिमंत स्वरूप ज्यांच्या जीवनचरित्रात प्राप्त होते, अशा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव हे सगळं औचित्य पाहून जुनाट चालत असलेली ही परंपरा गेल्या 51 वर्षाची परंपरा आहे. 40 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल कल्पना करा. इतके गहू असतील, एवढे पैसे असतील बाबा. त्या काळात कन्या आंबाड्या घुगऱ्यावर मुहूर्तमेढ लावली, ज्ञानोबराय तुकोबरायची धर्माची पताका लावली तुमच्या वरुडी ग्रामस्थांनी. मला असं वाटतं 51 वर्षापूर्वी या सप्ताहातले या गावातले काही जुनाट सत्पुरुष सात्विक कालवश झाले असतील, देवस्वरूप झाले असतील, विटेवरच्या मालकाला प्रिय झाले असतील. त्या काळात त्या परिस्थितीत काही मावल्या असतील, काही पुरुष असतील. त्या काळात लावलेलं रोपट आजही मोठ्या त्याच उल्हासाने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या सायासाने, मोठ्या प्रेमाने महाराष्ट्राच्या मातीतले दिग्गज स्वरात वर ज्यांचं गोड असं प्रेम आहे, किंवा स्वर सम्राट किंवा गान कोकिळा असे असलेले आदरणीय वाघ गुरुजी असतील, तथा दाभाडे गुरुजी असतील, लहाणे गुरुजी असतील, जे जाधव गुरुजी असतील, आणि दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शिवम महाराज असतील, अर्जुन महाराज असतील, सात्विक सदाचारी, हे ज्ञानोबराय तुकोबरायचे नामचिंतन करणारी दिग्गज माणसं वरडी ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही आमंत्रित करता. त्याच उल्हासाने तुम्हाला पुनश्च धन्यवाद. जे शिवाजी आबा सुद्धा या कार्यक्रमाला गेल्या वर्षी मी होतो, आबा इथं मार्गदर्शक असतात, याही वर्षी आहेत. आबांना धन्यवाद. आदरणीय नामदेव बाबा आहेत, गावातलेच बाबा. आम्ही मागे एकदा कार्यक्रमाला इथं आलो, बाबांकडे जेवलो. आजही विठ्ठल भाऊ म्हणले बाबांची इच्छा आहे आमच्याकडेच महाराजांनी जेवा. खूप खूप तळमळ. येताना भाऊंकडे थांबलो. सारखे सारखे फोन आमचे अपोजिट करत होते, त्यांचे ते मित्र आहेत विठ्ठल भाऊंचे. आवाज सरपंच मला भेटायला विठ्ठल भाऊंच्या तिथे मळ्यात आले. सात्विक सदाचारी, तुम्हा सर्व गावातल्या सर्वांना जेवढ्या आडनावाचे असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतोय, सप्ताहासाठी इतकी गोड जागा, कार्यक्रमासाठी इतकी गोड जागा, गावातल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा 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 याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. बरगावचं कोणी आला असेल तर आपल्या सुद्धा धर्ममंडपामध्ये, आपल्या सुद्धा मंदिराच्या बाजूला अशी पुष्कळची जागा असावी याचा विचार जास्त करण्याचा प्रयत्न करा. आदरणीय बळीराम महाराज सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. माझ्या वाणीला अभाविराम देतो. ज्ञानेश्वर घरी काही बसलेल्या माणसांना ज्यांना कीर्तनाला येता येत नाही, यांच्यामुळे ती घरी बसून कीर्तन ऐकते. त्यांना बऱ्यापैकी लोक लावू देत नाहीत. मी काय म्हणत नाही, लावू द्या बिचारा. आपल्या हौदात पाणी लय मोठं असल्यावर काय घेऊ द्या तोंड धुवायला कोणी.
हाऊद उडाला ना संपला विषय काही चिंतन नाही एखाद्याला वाटत असेल